एक भुयारी प्रवास भाग 38. इकडे विजय अधूनमधून नेहाला भेटायला यायचा आणि शैवाकलाही भेटून द्यायचा. नेहा कुटीत येऊन भेटून गेल्यानंतर प्रयत्न करत होती की विजयबद्दल आपल्या मनात काही चांगले विचार यावेत, जेणेकरून त्याच्यासोबत आपल्याला आयुष्य काढता येईल. असं चालू असताना एके दिवशी विजयलाही गुरुवर्याने बोलावून घेतलं. विजय, तुलाही मला काही सांगायचं आहे, गुरुवर्य म्हणाले. तसं विजय गुरुवर्यांसमोर बसला. विजय, तुला तुझ्या घरी आईवडिलांकडे जायचं आहे व तिथे शैवाकसारखा व्यवसाय करायचा आहे, गुरुवर्य म्हणाले. विजय हे सर्व ऐकून गुरुवर्यांना म्हणाला, मला घरी जायचं नाही आहे गुरुवर्य. परंतु गुरुवर्य त्याला समजावत म्हणाले, जर तू वैरागी वेशात नेहाला मागणी घालायला गेलास तर कदापि तुला तिचे आईवडील त्यांची मुलगी देणार नाहीत. तेव्हा तुला त्यासाठी तरी तुझ्या घरी जावं लागेल आणि शैवाकसारखा तुलाही काही व्यवसाय करावा लागेल. कारण उदरनिर्वाहाचं साधन असल्याशिवाय, पैसा असल्याशिवाय तुम्ही तसेही बाहेर जगू शकत नाही. आपलं कुटीतलं आयुष्य वेगळं आणि बाहेरचं आयुष्य वेगळं. तिथे तुम्हाला तिथल्यासारखंच राहावं लागेल. इथलं आयुष्य तिथे तुम्हाला जगता येणार नाही. या कुटीत प्रचंड सामर्थ्य आहे. बाहेरच्या कुठल्याच गोष्टीचा इथे परिणाम होत नाही. इथे भक्तिमय वातावरण शरीराला पूरक आहे. इथे रोग आजार काहीही नाही. प्रचंड ऊर्जा आणि प्रतिकारशक्ती निर्माण होते इथे. त्यामुळे तुमचं जीवन कुटीत थोड्या आहारात सुद्धा उत्तमरित्या राहतं आणि भक्तीच्या ऊर्जेने मन प्रसन्न राहतं. तसं बाहेर नाही. प्रत्येक पावलावर मन विचलित करणारे विचार आणि साधनं आहेत. तिथल्या वातावरणात तुमच्या तब्येतीवर परिणाम दिसू शकतात. हां, नामस्मरण किती ताकदीने करता ह्यावर पुढचं तुमचं आयुष्य अवलंबून आहे. परंतु तिथे तुम्हाला नुसतं नामस्मरण करून राहता येणार नाही, तर तुम्हाला योग्य पैसा मिळवायचं साधनही शोधावं लागेल, गुरुवर्य त्याला समजावत म्हणाले. गुरुवर्य, माझ्यावर कोणी पूर्वीचा राग तर काढणार नाही ना? तसं मला सांगा, म्हणजे मी त्या तयारीने जाईन, विजय गुरुवर्यांना म्हणाले. तसे गुरुवर्य हसले. तू नाही का त्यांना चांगला धडा शिकवलास? आता ते कधीच तुझ्या वार्तेत जाणार नाही, गुरुवर्य म्हणाले. तसा विजयही गालात हसला. त्याने अदृश्य रूपात घरी जाऊन पाहायचा विचार केला. घरी तो येण्याची आशा आधीच संपली होती. त्याने लग्न करून संसार करायचा विचारही केला नव्हता. पण सध्याच्या काळात त्याच्या आयुष्यात खूपच उलथापालथ होत होती. गुरुवर्यांची आज्ञा विजयसाठी सर्व काही होती, म्हणूनच तो इतका लाडका होता त्यांचा. त्याने लगेच घरी जाऊन स्वतःचा काही व्यवसाय करायचा विचारही केला. त्याने व्यवसाय म्हणून गावात व्यायामशाळा खोलण्याचा निर्णय घेतला. तसं त्याने गुरुवर्यांनाही सांगितलं. त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करणं कठीण नव्हतं. घरची परिस्थिती चांगली होती. गावात भरपूर जागा होती. पण विजय पहिल्यापासूनच अन्यायाविरुद्ध असल्यामुळे गावात मारामारी झाली तेव्हा विजय चांगल्या उद्देशाने सोडवायला गेला होता, पण सर्व त्याच्यावरच उलटलं होतं. असो, झालं ते झालं. ते विधिलिखित होतं. त्यामुळेच त्याला गुरुवर्य भेटले होते. आज अदृश्य रूपात जेव्हा तो घरी गेला तेव्हा घरी त्याचा भाऊ, वहिनी, बहीण, आईवडील आणि छोटं बाळ छान हसत होतं. वाटत होतं तो कधी नव्हताच या कुटुंबात. गुरुवर्य जे जवळचे झाले होते त्याच्या, तोही सर्वांना विसरून गेला आणि तेही त्याला विसरले होते. भावाचं लग्न होऊन छोटं बाळ होतं त्याला. सगळं कसं मस्त होतं. तो तिथे गेला तर काय होईल? सगळे इतकेच आनंदी असतील का? विजयचं विचार करून करून डोकं दुखायला लागलं होतं. दृश्य रूपात यायची त्याची हिंमत होत नव्हती. तो पुन्हा कुटीत आला. गुरुवर्य,
त्याला बघून हसले. अरे विजय, जास्त विचार नको करूस. जा घरी. आपल्याला आपलं ध्येय लवकरात लवकर साध्य करायचं आहे. एक एक पाऊल पुढे टाकशील तेवढं तुझ्या ध्येयाकडे पोचशील. गुरुवर्य म्हणाले. तसा विजय आला तसा पुन्हा घराकडे गेला. घराजवळ येताच दृश्य रूपात आला. बाहेर त्याची बहीण विद्या उभी होती. विजयला बघून ती जोरात ओरडली. आई बाबा, हा बघा भाई आलाय. ती धावत आली आणि त्याला बिलगली. भाई, भाई तू कसा आहेस? कुठे होता इतके दिवस? तिने त्याला बघून एकामागोमाग एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. विजयने तिला जवळ घेतलं व तिला आपल्यासोबत घरात नेत म्हणाला, आपण घरात जाऊ, मग बोलू सगळं. विजय बोलला तसं ते मान हलवत त्याच्यासोबत घरी आले. आईबाबांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता. तो येऊन त्यांनाही भेटला व छोट्या बाळाला त्याने उचलून घेतलं. त्याला अदृश्य रूपात आला होता तेव्हा ते बाळ खूप आवडलं होतं. काय नाव याचं? विजयने विद्याकडे बघत विचारलं. सुयश, विद्याने सांगितलं. तसं त्याला हवेत उडवत त्याने त्याच्याशी खूप मस्ती केली. त्याला तंदुरुस्त बघून घरातले खूप खुश होते. आई, दादा वहिनी कुठे आहेत ग? विजयने विचारलं. इतक्यात बाहेरून बोलण्याचा आवाज आला. अरे विजय, संजयने आल्या आल्या त्याला मिठी मारली. ही बघ तुझी वहिनी संध्या. संजयने तिची ओळख करून देत सांगितलं. विजयनेही वाकून नमस्कार केला. संजयने त्याच्या हाताला धरून आपल्याजवळ बसवलं. होतास कुठे इतके दिवस? किती शोधले तुला माहीत आहे? संजय थोडा भावुक म्हणाला. आता आलोय ना मी, सांगतो सगळं तुम्हाला. विजय संजयच्या खांद्यावर ठोपतत म्हणाला आणि हातपाय धुवायला निघून गेला. विजयला वाटलं तसं नव्हतं. सगळे वाट बघत होते त्याची. त्यालाही बरं वाटलं, नाहीतर त्याला दृश्य रूपात येऊन धाकधूक वाटत होती. आईने त्याला लगेच चहा नाश्ता दिला. सगळे खूप खुश होते. छोट्याला आपल्याजवळ घेत विजयने आतापर्यंत घडलेलं त्यांना सर्व सांगितलं. नेहाविषयी सांगितलं. तसे ऐकून सर्व स्तब्ध झाले. कोणाला काय बोलावं कळतच नव्हतं. तू इतके दिवस का नाही आलास घरी? आता आईने त्याला डोळ्यात पाणी आणत विचारलं. अगं, मी गुरुवर्यांसोबत खुश होतो आणि मला त्यांच्या आज्ञेनुसार सर्व करायचं होतं. मी एकदा आलो होतो अदृश्य रूपात, पण तुम्ही सगळे छान हसत खेळत वागत होता. मला वाटलं माझी कमी तुम्हाला नाही जाणवत, तर मग मी नाही आलो, विजय म्हणाला. असं कसं? आम्हाला काही नाही वाटणार विजय. तू आमचा मुलगा आहेस आणि आपला मुलगा जो तरुण आहे तो गायब होतो अचानक. त्याचं दुःख आम्हाला नाही का? तू एकदा तरी घरी येऊन बघायचंस, आई पुन्हा रडवेल्या आवाजात म्हणाली. तसा विजय तिच्याजवळ जाऊन बसत तिला आपल्याजवळ घेत डोळे पुसतो. हां, पण आता आलोय ना मी. तुम्हाला त्याचा आनंद नाही झाला का? तुम्ही असे रडवे चेहरे करून आहात. मी जाऊ का पुन्हा? विजय मस्करी म्हणाला. तसे आईने त्याच्या खांद्यावर एक चापटी दिली. गप्प बस, काही बोलू नकोस. आईने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत एक पप्पी घेतली. विजय आता सर्वांशी गप्पा मारत होता. छान वातावरण तयार झालं होतं घरात. विजय करू शकेल का गुरुवर्यांनी सांगितल्याप्रमाणे? नेहा करेल का लग्न? आणि ऋषिकुळाचं काय? वाचत रहा कथा. बघूया येणाऱ्या भागात काय काय घडेल ते.